अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या एका नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। मी आता घराच्या जवळ उभा होतो आणि घराचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे। म्हणजे खालचा फ्लोर तयार झालेला आहे, वरचंही काम सुरू आहे। तर घराच्या संदर्भात तुझं काय म्हणणं आहे? आज एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत ते घर आज उभा राहत आहे। आणि मित्रांनो, जसे की आपण हे बघू शकता, हे जुनं घर आहे, जुनं माळवादाचं। आणि त्या ठिकाणी साहेबांनी जे घर दिलेलं आहे वैभवी, तर त्याबद्दल काय सांगशील तू एकनाथजी शिंदे साहेब यांना खास करून? साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी खरंच जे अशा घटना घडतायत त्याच्यामध्ये पुढचं पाऊल उचलून त्यांना सर्वांना मदत करतायत। या घटनेनंतर अनेक घटना घडल्या, त्यांना सुद्धा त्यांनी खूप मदत केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। पण सध्या मला देशमुख कुटुंबियाला आणि आमच्या गावाला, माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा याची जास्त अपेक्षा आहे, की त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी एवढीच विनंती आहे। तर ह्या ठिकाणी प्रत्येक शब्दात वैभवीचं हेच आहे की आम्हाला सगळं काही मिळेल, पण ते बाजूला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे आमच्यासाठी न्याय मिळणं। आणि एकनाथजी शिंदे साहेबांना ह्याच व्हिडिओच्या मार्फत पुन्हा एकदा विनंती आहे की जेवढं शक्यतो लवकरात लवकर होईल तेवढं जे आरोपी आहेत त्यांना कोणालाही जामिनावरती बाहेर येऊ देऊ नये। आणि जे आरोपी, जे सह आरोपीसुद्धा असतील, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हेच ह्या कुटुंबाचं मागणं आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं मागणं आहे। आता येत्या 17 तारखेला जे काही घडणार आहे ते आपल्या समोर महाराष्ट्राच्या येणारच आहे। आणि आज खास करून मी मित्रांनो, आज अण्णांचा वाढदिवस असल्यामुळे म्हणजे त्यांच्या परिवाराशी भेटण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो होतो। आणि जी काही बातचीत झालेली आहे ती आपल्या सर्वांसमोर त्यांच्या भावना पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे। जाता जाता एकच विनंती आहे, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। वैभवीने सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी आम्ही संपूर्ण कुटुंब 2 दिवस शेगावला गेलो होतो आणि शेगावला गेल्याच्या नंतर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरती जो गेल्या वर्षी आम्ही हसू पाहिलेलं, जे त्यांचा चेहरा आम्ही पाहिलेला, तो चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही। आता जे वैभवी, आता जे काही कोर्टाचा जो काही निकाल येईल त्याच्या बाबतीत म्हणजे आता जे काही सुरू आहे, आत्ता मध्यंतरी बातम्या अशा येत होत्या की वाल्मिक कराडला जामिनावरती बाहेर सोडणार, अशा काहीतरी बातम्या सुरू होत्या, त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं नेमकं? कोर्टात तर केस चालू आहे, पण जी आता 17 तारखेची तारीख दिलेली आहे त्यामध्ये त्या अर्जाचा देखील निकाल लागेल। पण आता आमची एकच भावना आहे, म्हणजे आज जसं वडिलांनी इथून मागं त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प केले आणि आज आमचं गाव आणि देशमुख कुटुंब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असा संकल्प करू की त्यांचे जे मारेकरी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्याला आम्ही म्हणजे शिक्षा दिल्याशिवाय जे उचललेलं पाऊल आहे ते आम्ही मागे घेणार नाही। तर 17 तारीख आहे कोर्टाची, त्या दिवशी बरेच जे ऍप्लिकेशन आहेत त्याचे म्हणजे सुनावण्या त्या दिवशी आहे 17 तारखेला। ही अपेक्षा तर हीच आहे की जो कृष्णा आंधळे फरार आहे त्याला पण प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली तर महाराष्ट्रातील जे गुन्हे आहेत ते कुठेतरी थांबतील, त्याला कुठेतरी पूर्णविराम लागेल आणि ज्या अशा घटना घडतायत, माणसं आपल्यातून निघून जात आहेत, ती घटना कुठेतरी थांबेल। शिवराज्यापैकी सोहळ्यासाठी तू सुद्धा रायगडला गेली होतीस, तर तिथे दादांशी काय बातचीत झालेली नेमकी ह्या संदर्भात? सर्वजण तर सोबतच आहेत आणि राजांनी तसं सांगितलं आहे की आपल्याला हे न्याय मिळवून तर घ्यायचाच आणि तसंच त्यांनी माझ्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे। ते यामध्ये सर्वच जण एकरूपाने आपण पुढे आला त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्राचे आभार मानते आणि जशी साथ तुम्ही आजपर्यंत आम्हाला दिली तशीच इथून पुढे ही द्या। ह्या ठिकाणी हे किचन आहे आणि हा एरिया जो आपण जो बघितला आहे तो पूर्ण ह्याचं स्ट्रक्चर उभा केलेला आहे। ही बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी हे हॉल आहे आणि हे वरती जायला स्टेअर्स काढलेले आहेत। जसं खाली ज्या प्रकारे त्यांनी जे काम केलेलं आहे सेम वरच्या मजल्यावर देखील असंच असणार आहे। आणि वरचे तुम्ही बांधकाम बघू शकता, ह्या ठिकाणी स्लॅबचं काम सुरू आहे आणि ते पूर्णपणे आता बांधकाम जे आहे
तो चाचा ये कितने दिन में बांधकाम फाइनल करने का आपको, ऐसा कुछ टारगेट रहेगा आपका? मैं 3 महीने में बांध कर टारगेट करने का है। मेरे को 1 महीना बाकी है अभी। अच्छा। 3 महीने का टारगेट है मेरा, खत्म कर देने का। तो 1 महीने के अंदर रहने के जैसा पूरा हो जाएगा? 1 महीने में रहने के जैसा हो जाएगा। अच्छा. तर ह्या ठिकाणी जे गुत्तेदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे 3 महिन्याचा कालावधी हे ते त्यांनी घेतलेला होता बांधकामासाठी आणि ह्या ठिकाणी 3 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण हे बांधकाम कंप्लीट करायचं होतं आणि आत्ता राहिला 1 महिना, हा ना? 1 महीने में पूरा रहने के जैसा हो जाएगा पूरा कंप्लीट. तो बोरिंग भी लिए नाही तर? हाँ, ये बोर्डिंग है, ये बोर्डिंग है। तर ह्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकताय शिंदे साहेबांनी अशा प्रकारचे घर दिलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळ्यात प्रथम हे बोर घेण्यात आलं होतं आणि बोर घेतल्याच्या नंतर ह्याला भरपूर असं पाणी लागलं ऐन उन्हाळ्यामध्ये आणि कुठलीही गैरसोय ह्या घरामध्ये होऊ नये याची दक्षता वेळोवेळी घेण्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी हे बोरसुद्धा घेतलेलं आहे आणि घराचं जे काम आहे आणि हा पोर्श एरिया आहे, मुळात हा पोर्श एरिया आहे जो म्हणजे कपडे वगैरे धुण्यासाठी हे पूर्ण एरिया असा ठेवण्यात आलेला आहे हा. आणि विशेषतः सांगायचं जर झालं परवानगी कशी देता मला सांगा. आणि कसं एकाला दिली, आता तुझ्यावर माझ्याकडे अजून 10 लोक येऊ शकतील. आपण जर तू एकच नसतात बाकीचे लोक असतील, मग त्याला दिलं तर मग आम्हाला द्या, आम्हाला दिलं तर मग म्हणजे ते चालू राहतं ना राजा. त्यामुळे एकाला देऊन नाही चालतं. आपण काय करू, निविदा प्रक्रिया राबवू. आता नवीन झाल्यानंतर त्यात प्राधान्य देऊ आपण. ते घ्या इकडे पुढे हे आहेत का तुझं कॉलेज कुठे इकडे घराजवळ का? नाही, इथं जामखेडला होतं. नाही, 12वी पर्यंत कॉलेज होतं की शाळेत 12वी पर्यंत? नाही, कॉलेज होतं 10वी पर्यंत केलं शिक्षण केलं आणि नीटचा क्लासेस मग लातूरला. लातूरला क्लासेस लातूरला केले ऍडमिशन. याची प्लॅन द्या. कुठवर आलंय की सांगा, फक्त झाले की कुठवर सांगा, कुठवर आलंय की सांगा. सेकंड फ्लोर आता असं इकडे सर का असं माग सर का माग हा सेकंड म्हणजे हा स्लॅब झालाय, खालचा झालाय आता हा पडेल. नाही नाही, हा म्हणजे खालचा झाला नाही, हा वरचा पडला. हो होता ना, चालूच आहे 2 दिवसात सोडा. तरी कुठे व्हायला किती बेडरूम बनवलाय? 3 की 4? खाली 4 आणि वर 4, म्हणजे टोटल 3000 स्क्वेअर. तुमचं कुटुंब मोठं आहे का? किती दिवसात पूर्ण होईल? एक 1.5 ते 2 महिन्यात. आम्हाला साहेबांना घेऊन आता जातो आम्हाला साहेबांना घेऊन यायचं. ग्राउंड फ्लोर आणि किचन 2 बेड आणि हॉल. 2 बेड 4 बेडरूम आहे. 4 बेडरूम आहे. तुम्ही खाली रूम तुम्ही 4 म्हणाला, खाली 4 वर 4, एक लिव्हिंग आणि एक किचन सोडून. खाली 1500 आहे, वरती 1500, 3000. मोठे मोठे हो मोठे. पूर्ण ओके. हो ठीक आहे. तर आता आम्ही एकदा शिंदे साहेबांबरोबर सोबत सगळे येऊ. बाकी तुमच्यासाठी जेवढं काही मला आमच्याकडनं सहकार्य लागेल म्हणजे वैयक्तिकरित्या ते सगळं करू. बाकी काही काळजी करू नका.